त्वरित धावा मात्र स्कोर कार्डवर ऍड केले जातील त्या नक्कीच कुठेतरी चुकीचा थ्रो पाहायला मिळाला. चार धावा मात्र स्कोर कार्डवर ऍड केले जातील. 4च्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 8 या आकड्यावरती कुठेतरी चुकीचं मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं उमरवाडी संघाकडून. फुलटोस चेंडू फुलटोस बरोबर फुल समाचार. चेंडू जाईल नक्कीच चंद्रकांतच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 14 या आकड्यावरती शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातला. 14 धावा धावफलकावर लावल्या गेलेत खरोंडवाडी संघाच्या. नक्कीच पंचांचा इशारा षटक समाप्ती. 1 षटकानंतर बिनबाद 14 धावा धावफलकावर लावल्या गेलेत. नक्कीच दुसरा षटक हाताळण्याकरता गोलंदाज वापरला जाईल. संजय असेल गोलंदाजी मार्कर उंबरवाडी संघाकडून. स्ट्राईक घेण्याचे फलंदाज सचिन. 14 धावा धावफलकावर. पहिला चेंडू बॅटच्या रनांमध्ये चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. हा येईल सचिनच्या बॅटमधून. हाय क्वालिटी हाय हँडसम षटकार. 20 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात खरोंडवाडी संघाच्या. झेलची संधी असेल. झेल खाली क्षेत्ररक्षण. इथे मात्र कुठल्याही प्रकारचे मात्र चुकी होणार नाही. इथे फलंदाज होईल बाद. सचिन बॅक टू डग आउट. कुठेतरी मोठा फटका मारल्याच्या नादात फलंदाज बाद होतोय. वनडौचा फलंदाज असेल खरोंडवाडी संघाकडून लक्ष्मण. सचिन जागा मात्र भरून काढेल फलंदाज लक्ष्मण. धावफलक 20 या आकड्यावरती. कुठेतरी पहिल्या चेंडूवर मात्र संजय या गोलंदाजाने मार खाला होता. तोच कमबॅक करत असताना गोलंदाज संजय. नक्कीच लेग साइडला चेंडू भिडकावलाय. 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल. इथे मात्र फलंदाज होईल बाद. चंद्रकांत बॅक टू डग आउट. मिळणारा तो दुसरा हादरा खरोंडवाडी संघाला. धावफलक 1च्या मदतीने 21 या आकड्यावरती. नेक्स्ट फलंदाज असेल खरोंडवाडी संघाकडून संतोष.
बॅटच्या रनमध्ये चेंडू, झेलची संधी असेल, झेल खाली क्षेत्ररक्षक, अप्रतिम झेल मात्र टिपला जातोय. तिसरा हातला मिळतोय तो खरुंडवाडी संघाला संतोषच्या स्वरूपात. नेक्स्ट फलंदाज असेल प्रभाकर. कमबॅक करत असताना गोलंदाज संजय. नक्कीच पंच आमच्याकडे वळतील. व्हाईट अवांतर धाव स्कोर कार्डवर ऍड केली जाईल. 22 धावा धावफलकावर लावल्या जातात खरुंडवाडी संघाच्या. नक्कीच निर्धाव चेंडू फेकला जातोय. फुलटो चेंडू लेग साईडला टॅप केलं. एक धाव पूर्ण. गच्चाल मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तो रित्या धावा मात्र एक पडल्या जातात त्या 2. नक्कीच 2 षटकानंतर धाव फलक जाऊन पोचले ते 24 या आकड्यावरती. 3 बाद 24. नक्कीच तिसऱ्या षटक मात्र हाताळण्याकरता गोलंदाज वापरला जातोय उंबरवाडी संघाकडून. मंगेश असेल गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल लक्ष्मण. पहिला चेंडू खणून काढलाय. गॅप सिलेक्शन मध्ये चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. हा येईल लक्ष्मणच्या बॅट मधून खणखणीत चौकार. गच्चाल क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं. 4च्या मध्येने धावफलक पुढे जाईल 28 या आकड्यावरती. शॉर्ट पिच चेंडू होता. खराब मात्र एसटी रक्षा करून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू जाईल सीमा रेषा पार. खणखणीत चौकार मात्र पाहायला मिळाला. चौकारच्या मध्येने धावफलक पुढे जाईल 32 या आकड्यावरती. नक्कीच कमबॅक. नक्कीच निर्धाव चेंडू फेकला जातोय. नक्कीच ऑफ साईडला चेंडू टॅप केलाय. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल. नक्कीच 2 धावा मात्र एक पडल्या जातील. धावफलक 2च्या मदतीने 34 या आकड्यावरती.
बॅटच्या रनांमध्ये चेंडू चेंडू जाईल सीमा रेषा पार हा येईल लक्ष्मणच्या बॅट मधून षटकार. षटकारांमध्ये दाफलक नक्कीच पुढे जाईल. 3 बाद 40 धाबा दाफलकावर लावले गेले तर करंडवाडी संघाच्या. बॅटच्या रनांमध्ये चेंडू बॅक टू बॅक लक्ष्मणच्या बॅट मधून हाय क्वालिटी हाय हँडसम षटकार. 46 धाव दाफलकावर लावले गेले तर करंडवाडी संघाच्या. खराब मात्र गोलंदाजी पाहायला मिळते उंबरवाडी संघाकडून. शेवटचा षटक असेल. 3 बाद 46 धावा. गोलंदाज मार्कवर गोलंदाज कैलास. पहिला चेंडू मात्र एक धाव नक्कीच स्कोर कार्डवर ऍड केली जाईल. 47 धावसंख्या दाफलकावर. कुठेतरी कैलास या गोलंदाजाला मात्र कमबॅक करावं लागेल. आता माझं स्ट्राईक एंडवर फलंदाज लक्ष्मण ज्याच्या बॅट मधून 2 चौकार 2 षटकार पाहायला मिळाले तोच फलंदाज. शॉर्टपिच चेंडू मिड ऑफला झेलची संधी असेल. झेल खाली क्षेत्ररक्षण इथे मात्र मोठा मासा मात्र गळायला लागलाय. लक्ष्मण बॅक टू डग आउट. नेक्स्ट फलंदाज असेल कृष्णा. 47 संख्या दाफलकावर. माफक असं आव्हान मात्र झेलची संधी असेल. झेल होईल का? झेल खाली क्षेत्ररक्षण नक्कीच. दुसऱ्या मोमेंटला मात्र झेल टिपली जाते. इथे फलंदाज बाद कृष्णा गेल्या गेल्या मात्र माघारी यावं लागतंय. कृष्णाची जागा मात्र भरून काढेल फलंदाज भरत. काही चेंडू शिल्लक असतील चौथ्या षटकातले. कमबॅक करत असताना गोलंदाज कैलास अप्रतिम मात्र गोलंदाजी.
बॅटच्या रनर मध्ये चेंडू, झेलची संधी असेल, झेल खाली क्षेत्ररक्षण अप्रतिम, मात्र झेल टिपली जाते रामदास या फिल्डर करून. इथे मात्र 6वा हादरा मिळतोय तो खरोंडा संघाला. नक्कीच विकेट हॅट्रिक मात्र मिळून देतोय आपल्या संघाला कैलास हा गोलंदाज. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील शेवटच्या षटकातले. निर्धाव चेंडू फेकला जातोय. कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज कैलास. धावफलक स्थिर 47 या आकड्यावर. आतापर्यंत एकच धाव मात्र खर्च केले गोलंदाज कैलासने. नक्कीच व्हाईट एक अवंतर धाव ऍड केली जाईल 48 धावसंख्या धावफलकावर. ब्लॉकलचा चेंडू होता. नक्कीच एक धाव नक्कीच एक विडली जाते. 49 धावसंख्या धावफलकावर लावल्या गेल्या तर येणारे बॉल असतील 24-50 धावसंख्येची गरज असेल उंबरवाडी संघाला. माफक असं आव्हान मात्र नेऊन ठेवलंय खरोंडवाडी संघाने. 24 बॉल 50 धावा. चला या पुढील होणारा सामना मात्र असेल गिर्याचवाडी बनाम मिरचुलवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार मात्र टोचून कक्षात यायचे, टोचून करून घेतली जाईल. चला मिरचुलवाडी संघाचा कर्णधार कुठे आला असेल तर टेची संपर्क साधा. आणि गिरेवाडी संघाचा कर्णधार
हॅलो, नक्कीच सलामीची जोडी मात्र जाते उंबरवाडी संघाकडून. एका साईडला असेल कैलास, त्यांच्या साथीला फलंदाज असेल प्रदीप. 24 बॉल 50 धावसंख्येची गरज असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज खरोंडा संघाकडून कृष्णा. स्ट्राईक एंडवर फलंदाज असेल कैलास, नॉन स्ट्राईकला फलंदाज प्रदीप. 24 बॉल 50 बनवायचे. मापकाचं आव्हान मात्र नेऊन ठेवलंय खरोंडवाडी संघाने. चला, मिरचुळवाडी संघाचा कर्णधार आणि गिरेवाडी संघाचा कर्णधार मनोज यायचंय. पहिलाच बॉल नक्कीच हलक्या हाताने मात्र टॅप केलाय. एक धाव नक्कीच ऍड केली जाईल. खातं मात्र ओपन केलं जात आहे उंबरवाडी संघाचं. नक्कीच सुंदर मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे फलंदाज होईल बाद. प्रदीप बॅक टू डगआउट. पहिला झटका मिळतोय तो उंबरवाडी संघाला प्रदीपच्या स्वरूपात. नेक्स्ट फलंदाज असेल वन आउटचा फलंदाज उंबरवाडी संघाकडून मयूर. नक्कीच पहिलाच मात्र हादरा मिळतोय उंबरवाडी संघाला प्रदीपच्या स्वरूपात. त्याची जागा मात्र भरून काढेल फलंदाज मयूर. नक्कीच निर्धाव चेंडू फेकला जातोय गोलंदाज कृष्णाकडून. नक्कीच चेंडूला फिरकावून लेग साईडला सुंदर मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं खरोंडवाडी संघाकडून. तोरीच्या धावा मात्र एकवडल्या जातात त्या दोनच्या मध्ये फलक पुढे जाईल 3 या आकड्यावरती. मिरचुलवाडी संघाचा कर्णधार कुठे आले असतील तर टेस्टची संपर्क साधा. नक्कीच निर्धाव चेंडू फेकला जातोय. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातला गोलंदाज कृष्णाचा. कुठेतरी मोठ्या फटक्यापासून मात्र वंचित होतोय गोलंदाज कृष्णा. शॉर्टपिच चेंडू होता, लेग साईडला भिडकावलाय चेंडू मात्र अडवला जातोय. धावा मात्र घेतल्या जातील त्या 2. एकच षटकानंतर धावफलक जाऊन पडले ते 1 बाद 5 धावा.
नक्कीच एका षटकानंतर 5 धावा धावफलकावर लावल्या गेल्या उंबरवाडी संघाच्या. दुसरे षटक मात्र हाताळण्याकरता करता गोलंदाज वापरला जाईल करोडवाडी संघाकडून. सचिन असेल गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज मयूर, ज्याने आतापर्यंत एकही बॉल मात्र फेस केला नाही, तोच फलंदाज स्ट्राईक एंडवर. मोठे फटके मात्र मारावे लागतील उंबरवाडी संघाला, तरच विजयाकडे मात्र घेऊन. शॉर्ट पिच बॉल लेग साइडला बिल्ड कावलाय, चेंडू मात्र जाईल खणखणीत चौकार मयूरच्या बॅटमधून. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 9व्या आकड्यावरती. पुन्हा भिडकावलं चेंडू, जेलची संधी असेल का? नक्कीच चेंडू जाईल सीमा रेषा पार. हा येईल मयूरच्या बॅट मधून हाय क्वालिटीचा षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 15 या आकड्यावरती. काय बॅटिंग पाहायला मिळते उंबरवाडी संघाचा फलंदाज मयूर यांच्याकडून. 15 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. नक्कीच लेग साईडला चेंडू टॅप केलाय, 1 धाव पूर्ण. दुसरा धावचा प्रयत्न नक्कीच असेल, 2 धावा नक्कीच चित्ताच्या चपल्याने मात्र एकवटल्या जातात. धावफलक 1 बाद 17 धावा धावफलकावर. नक्कीच निर्धाव चेंडू फेकला जातोय. बॅटच्या रनांमध्ये चेंडू, चेंडू जाईल सीमा रेषा पार. आणखीन एक मयूरच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. 23 धावा धावफलकावर लावल्या जातात उंबरवाडी संघाच्या. कुठेतरी मागडा षटक हाताळताना दिसतोय गोलंदाज सचिन. शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकातला, मोठा फटका येईल का? नक्कीच चेंडूला ऑफ साईडला टॅप केलं, 1 धाव नक्कीच ऍड केली जाईल. 1च्या मदतीने धावफलक 24. पंचांचा इशारेल षटक समाप्ती. 1 बाद 24 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात उंबरवाडी संघाच्या. येणारे 12 बॉल 26 धावसंख्येची गरज असेल उंबरवाडी संघाला. 13-13ची सरासरी मात्र राखावी लागेल प्रत्येकी ओव्हरमध्ये. मिरचुलवाडीचा संघाचा कर्णधार जर आला असेल तर त्याची संपर्क साधा. तिसरा षटक मात्र हाताळण्याकरता गोलंदाज वापरला जाईल खरोंडा संघाकडून भावेश. 12 बॉल 26ची गरज असेल उंबरवाडी संघाला. स्ट्राईक एंडला असेल फलंदाज मयूर, ज्याच्या बॅट मधून मात्र 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला, तोच फलंदाज स्ट्राईक एंडवर. मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला टॅप केलंय. धावा मात्र मिळतील त्या 2च्या मदतीने धावफलक पुढे जाईल 26 या आकड्यावरती. येणारे बॉल असतील 11-24 धावसंख्येची गरज असेल. नक्कीच लेग साईडला चेंडू भिडकावलाय, 1 धाव नक्कीच एकवटली जाते. 1च्या मदतीने धावफलक 27 या आकड्यावरती. चला मिरचुलवाडी संघाचा कर्णधार आणि गिरेवाडी संघाचा कर्णधार टॉच विन करून घ्यायचंय. तिसरी लढत असेल पहिल्या राऊंडची.
फायनलचा दिवस आहे मित्रांनो, जास्ती उशीर लावू नका. शॉर्टपिच चेंडू होता, पुरेपूर मात्र फायदा घेता आला नाही. नक्कीच इथं मात्र फलंदाज होईल बाद. मयूर ज्याच्या बॅट मधून मात्र धावा येत होत्या तोच फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला मात्र यावं लागतंय. कुठेतरी धाव मात्र चुकीचं कॉलिंग होतं. इथे फलंदाज असेल नेक्स्ट मंगेश. नक्कीच मयूरला मात्र माघारी परतावं लागते. 2 बाद 27 धावा धावफलकावर लावले गेलेत उंबरवाडी संघाच्या. नऊ बॉल 23 धावसंख्येची गरज असेल. नका फलंदाज असेल स्ट्राईक एंडवर मंगेश. शॉर्टपिच बॉल नक्कीच झेलची संधी असेल. झेल खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र फलंदाज होईल बाद. मंगेश गेले गेल्या पावले मात्र माघारी यावं लागतंय मंगेशला. 3 बाद 27 धावा धावफलकावर. येणारे बॉल असतील 8. 23 धावसंख्येची गरज असेल. चला गिरेवाडी संघाचा कर्णधार, मिरचुळर संघाचा कर्णधार. नेक्स्ट फलंदाज असेल रामदास. नक्कीच मिरचुलवाडी संघाने मात्र टोचून जिंकून प्रथमता क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॅटिंगसाठी मात्र आमंत्रित केले ते म्हणजे गिरेचीवाडी संघाला. हा सामना झाल्यानंतर लगेच दोन्ही संघाने मात्र तयारीत राहायचंय. स्ट्राईक एंडर असेल फलंदाज रामदास. नक्कीच बॅटची लिडिंग एज. इथे फलंदाज होईल बाद. रामदास बॅक टू पवेलियन. सात बॉल 23 धावसंख्येची गरज असेल. नक्कीच नेक्स्ट फलंदाज असेल संजय. कुठेतरी मयूरला मात्र थांबून ठेवायचं होतं. त्याच्या बॅटमधून मात्र धावा येत होत्या तोच फलंदाज मात्र लेग साईडला चेंडू भिडकावलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल. नक्कीच 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2च्या मध्ये धावफलक 29 या आकड्यावरती. षटक समाप्ती. अजूनही 6 बॉल 21 धावसंख्येची गरज असेल. 6 बॉल 21. शेवटचा षटक हाताळण्याकरता गोलंदाज असेल मनोज. 6 बॉल बनवायच्या त्या 21. मोठे फटके मारावे लागतील कैलास या फलंदाजाला.
सामना चालू करा. गोलंदाज मार्कर गोलंदाज मनोज, स्ट्राईक फलंदाज जो सलामीला गेलो होता तोच फलंदाज कैलास. 6 बॉल बनवायचे ते 21. यापुढील होणारा सामना गिरेजवाडी बनाम मिरचुलवाडी. पहिल्या राऊंडचा तिसरा सामना असेल. शेवटचा सामना असेल डामच्यावाडी बनाम नाग्यावाडी सी. नक्कीच स्टेट ड्राईव्ह चेंडू मात्र जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स. हा येईल कैलाच्या बॅट मधून खणखणी चौकार. असेच मोठे फटके मारावे लागतील. चौकाराच्या मदतीने फलक पुढे जाईल 33 या आकड्यावरती. 5 बॉल 17 धावसंख्येची गरज असेल. नक्कीच एकदा पूर्ण दुसरा धावचा प्रयत्न असेल. गच्चा क्षेत्ररक्षण चेंडू मात्र शेवटच्या क्षणाला जाईल सीमा रेषा पार. हा येईल कैलाच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 बॉल 13 धावसंख्येची गरज असेल. असेच मोठे फटके मारावे लागतील फलंदाज कैलासला. गच्चल मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं खरोंडवाडी संघाकडून. 4 बॉल बनवायच्या 13. टक्कर का सामना. नक्कीच लेग साइडला चेंडू भिडकावला. एक धाव पूर्ण. चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. हा येईल बॅक टू बॅक तिसरा चौकार. अप्रतिम फलंदाजी मात्र पाहायला मिळते उमरवाडी संघाच्या कैलास या फलंदाजाकडून. हॅट्रिक मात्र प्रस्थापित करत असताना 3 बॉल 9 धावसंख्येची गरज उमरवाडी संघाला. नक्कीच बॅटची मात्र लेडीज इथे फलंदाज होईल बाद. कैलास ज्याच्या बॅट मधून मात्र धावा येत होत्या तोच फलंदाज मात्र तंबूच्या आसराला येणारे बॉल असतील. 2 9 धावसंख्येची गरज असेल. एक मोठा फटका मारावा लागेल मात्र निलेश या फलंदाजाला. 2 बॉल 9 धावसंख्येची गरज. हा सामना झाल्यानंतर लगेच मिरचुलवाडी संघाने एका साईडने मात्र मैदानात रवाना व्हायचे. 2 बॉल 9 धावा. स्ट्रायकेंडवर फलंदाज नौका फलंदाज असेल निलेश. नक्कीच हलवार टॅप केले चेंडूला. 1 धाव. नक्कीच 1 बॉल 8 धावसंख्येची गरज असेल. प्रकृतीचा चेंडू. नक्कीच इथे मात्र विजयी होतोय तो खरोंडवाडी संघ. जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचे मात्र गोड गोड कौतुक. चला मिरचुलवाडी संघ आपला संघ घेऊन मात्र मैदानात लगेचच जायचंय आणि गिरेवाडी संघाचं सलामीची जोडी लगेच तयार ठेवायचे.